चलची मोरी आली होता आली. हे बघा पहिलीच बोनी कशी आपली. तुम्हाला मी बोललेलो खरप्या भेटतील आपल्याला. मस्त पहिलाच कडकडीत झाला एक मस्त. नमस्कार मित्रांनो, मी सक्तू पाटील पुन्हा एकदा चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतोय. तर मित्रांनो, आज आहे ना भरपूर दिवसानंतर आज चालू आहे मी चिंबोऱ्याना फगाना चाललो आहे. सकाळ म्हणजे झोपलेलो, हाली वाजलं 10:30. भरपूर ऊन आला आहे, पण नाही घसलं ना, काही खाला पण नाही. तसा डायरेक्ट चिंबोरा निघलोय. घेतलाय थोडंसं काय वहिनीच्यांशी यशांची मी बिर्याणी आणलेली आहे. बिर्याणी तापून घेतली आहे. तर आता पहिला जाव मुलेटा चोंब काय गुत्तीन ते तुम्हाला दाखवेन. नंतर मग डायरेक्ट कधी भेटान कधी नाही तसं भेटतीन तसं फग जेवण आपण जाऊ. प्लॅन झालं तर वरींशी पण टाकू, नाही तर मग सुकवशी टाकू. नैतिक आणि मी दोघं जण आहो. मुलेटा गुतवायला गेलेलो. 3 चोंब गुतवलं. एक चोंबा लय मोठा आहे आणि 2 बारका आहेत. खाली बालू व्हायची घराव आम्ही. पटक्यान कापू आणि फगाना जाऊ. भरपूर टाइम झाला आपल्याला. पटापट कारतून बाटल्यान ठेवलं तुम्हाला दाखवतोय. बघा आम्ही चोंब गुतवायला गेलो. ताट बाजूला करा म्हटलं असं. ते बघा 2 चोंब आलं आणि एक भामटे आहे आणि एक चोंबा आहे मोठा लाष्ट्या. निघतंय का नाही? पाटलन ठेवला आहे. तो बघा आला बाहेर. कसला चोंबा आहे दाखव नाही ते. यो बघा चोंबा रॉकेट चोंबा आहे, लय मोठा चोंबा आहे. खाली 2 आज. आता कापू आणि जाऊ फगाना. घास कापला मी. घास तर बघा कसले एकदम ब्रँडेड वाटतात. चिंबोऱ्या पण तसेच ब्रँडेड गुतल्या पाहिजे म्हणजे झाला. गुतू आपण गुतवण्याचा प्रयत्न करू. हे बघा चोंब आणि आपलं फग 25 फग घेतलं. 25 पीस झालं. एक लावू आपण. नैतिकनी फग बांधायला सुरुवात केली आहे. 2 जण झालं. वरी आहे ती पजवल सांची वरी आहे बारकशी. वरी घेऊ आणि इथं फक्त वल्टीन फग बांधून झालं आपलं. आता वरी घेतली बघा मस्त बारकशी वरी फग टाकायला एकदम प्रॉपर आहे. आता असतेच ती आपण आता फग टाकीत जाऊ. सगळं फग टाकतंय. हे बघा ते फग वेगळं, हे फग वेगळं. हे मोठं फग ते जरा बारकं आहे. जास्त फग आहे ना फक्त वरीची टाकून द्यायचं. मग ते आपोआप रशी आहे ना जसा पाणी असेल तसा तो उचलून फिरून फिरून रशी सुटल. रशी असं 6.5 रशी आहे. सगळं फग टाकतंय. नंतर मग तुम्हाला मी उकवणी मारायला येईल ना तेव्हा दाखवीन काय माल येते काय नाही. तोपर्यंत टाकून घेते. हो लय मोठा फग आहे. नील लाल कलरचा फग आहे लय मोठा. यान खरप्या याची शक्यता आहे म्हणून आपली जी मेन जागा असते ना त्याच टाकतो तेव्हा अशी सगळं फक्त टाकून झालं. आणि फक्त लास्ट 2 राहिलं. भरपूर लांब होतं पण तक्रोशी टाकत मंदिर दिसत तुम्हाला. भरपूर लांबशी टाकत. शेवटचं 2 फग राहिलं. आता कपलं का जाव थोडीशी व्हेज बिर्याणी आणलेली. व्हेज बिर्याणी व्हेज बिर्याणीचा करू काम तमाम. आणि वरती पक्की बसू. नंतर उकवणी आलो ना काय चिंबोरे भेटतात किती भेटतात तुम्हाला मी नक्कीच दाखवेन. आज मला टाइम झाला फगाने यावाला. लवकर यायला पाहिजे. जरा अर्धा तास लेट झालो. पाणी भरला मी यावाला. पाणी भरला नव्हता पाहिजे तरी पण. तर आता मी जेवायला सुरुवात केली. पनीर बिर्याणी ही बघा व्हेज आहे. पनीर बिर्याणी सोनीचा बड्डे होता. त्यांची आणलेला आमचा मोठ्या कसा पर्यंत योगेश दादाची पोरीचा बड्डे होता. तिथून आम्ही बिर्याणी आणली. मस्त एक डब्बा भरून आणली. 2 जण करू काम. 25 खाव आणि फगुकवाला जाव. किती चिंबोऱ्या मिळतात किती नाही तुम्हाला दाखवेल. पण जास्तीत जास्त खरप्या चिंबोरा आपल्याला यावाची आज शक्यता आहे. एक तरी कारूचा पण जास्ती मोठा नाही पण अर्धा किलो 1/2 किलो 1 किलोचा पण येऊ शकतोय. भेट तर तुम्हाला मी दाखवेन. व्हिडिओ बघत राहा. जेवून झाला आमचा. आता फगुकवाला सुरुवात केली. बघा पहिलाच फगाला आहे. फगुकवाला आता सुरुवात केली. काय येते काय नाही बघू चला. पहिलाच फगजेला खाली फगुकवाला केली सुरुवात. हेच चल काहीतरी काही नाही कामा. हेच चलची मोरी आली होता आली. हे बघा पहिलीच बोनी कशी आपली. तुम्हाला मी बोललेलो खरप्या भेटतील आपल्याला. मस्त पहिलाच कडकडीत झाला एक मस्त आहे बघा. पहिली सुरुवात आपली बोनी बोनी केला काम 25 बारकाच आहे. अर्धा किलोच्या आसपास आहे. मोठा नाही. आपल्याला 1 किलो झाला ना तर काम 25. सुरुवात
आपली कशी आहे एकदम ब्रँडेड ना, तुम्हाला बोललेलं मी येवाची शक्यता आहे. पहिली सुरुवात आहे. बोनी झाली एकदम मस्त. तिसरा बघा, तिसरे बघा आपल्याला ही खरपी आला. तिसरे बघा लाल फक्त तुम्हाला बोललेलो आहे खरप्याचा चान्स आहे. मोठा बघा आम्हाला का खाल्ला डायरेक्ट लय मोठा बघा. हे बघा चिंबोरी याची शक्यता आहे वाटते. कुर्ला किंवा कुर्लीला वाली जात. हे बघ कुर्ला आला मस्त. आरकटे आहे बघा मस्त आहे. तुम्हाला बोललो ना मी याची शक्यता आहे. आपल्याला असं माहिती असतं जागा असते ना असं स्पॉट ठेवायला पिशवी येऊन आणली. चिंबोऱ्याचा आवाजचं काम आहे येऊ कोणी मारली ना का पिशवी घेऊन येऊ. आपण पाण्याला प्रेशर बघा आताच पाणी भरला आहे. अर्धा पाऊण तर झालं सर. अजून प्रेशर लई परत. एरिया डेंजर आहे. आया कुर्लीवाची शक्यता आहे. हे बघ येतात दोन. कवटाची कुर्ली नाही ती बरोबर बोलला. कुर्लीवाची शक्यता आहे. आणि कवटाची ओरिजिनल गॅरंटी के 7 चिंबोरी आली आहे. कवटाची कुर्ली झेव आणि बारके ती सोडून देऊ. दोन आले एकदा ती बारकी आणि बघा लाल मला तुम्हाला समजा असेल ओरिजिनल कवटाची कुर्ली. 6-7 फग आपलं खालची लगातार एक पण चिंबोरी आली नाही. शेवटचं 2 राहिलं हे पगार तरी आम्हाला पाहिजे. हे आणखून नाही तुम्हाला हे पगडारे म्हणजे कारलं डाऊट झाला. चिंबोरी भेटली मला वाटत नाही वरती. कारण की वरती आहे नाही तर कोण पण झोलतंय. हे फग बघून आपण आता डायरेक्ट बसवायला नेऊ. 10-12 फग निघतील हे बसवून. बाकी आपल्याला माहिती आहे चिंबोराईला असं जागा आहे ना आपली खरी खरपेची बोऱ्यासाठी स्पेशल. हे फग ठेवा पण 10-12 आणि 10-12 फग कारलं हे बसवू शकव. 10 फग कारलं 15 फग ठेवलं आणि वरीशी टाकून 10 फग सुक्यावाशी टाकू. कारण की तैशी आहे ना संपानी जोपर्यंत वय नाही ना तोपर्यंत खरप्याची मोरा मोठा यावाची शक्यता नाही. पण आपल्याला 1-2 तरी 100% भेटतील. पाणी सहन झाल्यावर आता नाही पण त्याची मुलं थोड्याशा चिंबोऱ्या पण जमल्या पाहिजे ना. 10 फग कारलं आणि त्यात बसवतंय लाईनीला नंतर उकवतं. तुम्हाला मी दाखवू टाकायला सुरुवात. पाणी जरा झाला एक्स्ट्रा आवडली खूप कमी झाले त्या हिशोबे. तसा बघायला जायचं आहे मस्त टेन्शन नाही. पाणी या अशा मुल्या मुल्या पहिली केलेली आहे त्याची मुलं काही टाकायला हरकत पटक्यान पग बसायला. आपला फग आहे ना असाही 2 मोठे आहेत म्हणजे पातळ आहे. अशा मुल्या बिल्या आहेत ना पग डायरेक्ट बसतो बसवला नंतर चिंबोरीला बसवायची. बसवाला कसं आहे बसवाला आपण चिंबोरा आलो ना टोपली बा एक टोपली चिंबोऱ्या इझी करू शकतो. पण इझी म्हणजे इझी पण आज का आलो मोठा चिंबोऱ्याची शक्यता आहे ना त्याची मुलं आपण खरप्यासाठी आलो स्पेशल. तरी पण 10 फग बसवते. बारक्या चिंबोरी तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे. कुर्ला कुर्ली काही जीप पण काही येईल ती. दोन एक मीडियम चालते आहे आणि एक खरफुटली आहे. खरफुटली चिंबोरी यांची सोडू कारण की आपण बारीक चिंबोरी घेऊ नये. मीडियम जाणते आहे ना बारकशी. पाच सहा फगवलं 2 फक्त आलेले आहे. खरफुटली बारकी आणि मीडियम बारकी आहे. काही नाही चिंबोऱ्या येत नाही. फग बघा लांब उडत काय मानशीच टाकलं आहे टेन्शन असं उरवायचं पुढं आल्यावर. आपण बसवलं ना फक्त 10 फग आता डायरेक्ट कारू. पहिलाच फग उगवत आहे बसवलं म्हणजे टाकले फक्त 10 फग. पहिले खाली त्याला भरपूर टायमानंतर एक बारकी आली. भरपूर टायमानंतर एक जाणती टायमानंतर जागा झालेला असते ना का खेळ खलास काही येऊ शकत लगातार 2 फगान 2 आल्या. हे कसं जरा बसवलेलं ना अडचणी म्हणून 2 फगान 2 आल्या. 2 आली काली मस्त 2 फगान 2 आल्या. पाना तरी उकला आपला.
कुर्ला बसलाय लाल 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 कुर्ला लाल लाल गुलाबी साडी लालेला लाल कुर्ला आलाय लालेला लाल कडक पीस भरपूर टायमानंतर एक उकवणी मारली एक उकवणी 6-7 चिंबोऱ्याला फक्त आपल्या चिंबोऱ्या कळूच येत नाही. आता आपण थांबलो पाणी सम झालं ना का लास्टची उकवणी म्हणजे ये उकवणी डायरेक्ट फक्काराचं ज्या काही येतील ते तुम्हाला दाखवेन. खरप्याची भरोसा आलोय म्हणून थांबलोय. आता ये उकवणी डायरेक्ट फक्कार तर एक उकवणी मारली त्याने 5-6 आल्या. ये चल खरप्या आला आला खरप्या ये चल बोलतो ते बघ एकदा 2 पण बारीक ठेव त्याची सध्या ठेवता याची बघा एकदाच एक फन 2 आल्या पण मोठ्या नाही आपले साध्याची मोर्चावरच. ती बघा खरपी कुरली आणि एक आहे एक फगाण आले 2 बघ कसा आहे आला पहिला तवरास आहे. काय बोलू तुम्हाला 1.25 वाजता थांबू संपायला आला तर येईल. अर्धा किलोचा आहे कडक आहे पीस. पहिला एक आला अर्धा किलोचा आणि ह्यो आला ना म्हणून या बघा ऐशी आहे इथे 2 तसं सोडून देणार होतं बारक्या सारख्या पण ठेवू नाही. हे बघा तुमचे उतरूस खरपी आणि एक रुपये बघा चाललीस त्याला एक खरपी कुरली आहे नको पाठी खरप्या याची पूर्ण शक्यता आहे. ये चल खरप्या बारकी बरोबर 2 उकवण्या मारल्या. 2 उकवण्या म्हणजे पहिली उकवणी मारली आणि दुसरी उकवण्या डायरेक्ट फक्कारलं 10 फक्त तिकडे बसवलेलं 10 पण काही नाही फक्त ती 3 का 4 चिंबोऱ्या भेटल्या. आणि जे भरोशा आलेलो ते भरोशा बरोबर चिंबोऱ्या आलेल्या खरपे 3 मी सोरलं बघितलं असं तुम्ही छोट्या छोट्या होत्या बरोबर होत्या सोरल्या 3 चिंबोऱ्या सोरल्या. ते जर मोठे असतात तर काम झालं असता. एक अर्धा किलोचा खरपे आहे आणि तो एक अर्धा किलोचा आहे. 2 अर्धा किलोचा आवरो भेटलं आणि एक कुर्ला आणि 7-8 चिंबोऱ्या. असाच टाइमपास आलो बिदर प्रॉपर चिंबोऱ्यांसाठी नव्हतं आलो असाच सुखवश आलो घरी येऊन. म्हणजे व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल ना लाईक करा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कोणाला चिंबोऱ्या अशा पाहिजे असतील ना आपल्या इथे भेटतात. इंस्टाग्रामला मी स्टोरी लावतं आणि नंबर टाकतं. तर चला कोणाला लागलं तर फोन करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय.